नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 28 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात आणि एक आनंदाची बातमी सुरुवातीला सांगते. या मालिकेचा प्रोमो आलाय. येत्या मंगळवारी नाना कोर्टामध्ये हजर होणारे, जानकी नानांना कोर्टात हजर करणारे आणि ऋषिकेशची निर्दोष मुक्तता करणारे. तोपर्यंत आपल्याला जानकी आणि ऋषिकेशचं हे सगळं बघावं लागणार आहे, टेन्शन अँड ऑल दॅट. तर असो, आता ही ओवी टेन्शनमध्ये आणि आल्या आल्या म्हणते, माझे बाबा कुठे आहेत, मला चांगले मार्क पडले, मला सांगायचे त्यांना, त्यांनीच अभ्यास घेतला होता माझा. आता अवंतिका म्हणते, ओवी चल बेटा, मी तुला जेवायला वाढते. आता ओवी म्हणते, मला जेवायचं नाहीये, बाबा कुठे, सांग ना ग काकू. ओवी तिच्या आईजवळ बसते आणि विचारायला लागते आईला, आई सांग ना बाबा कुठे आहेत ग. पण आता ही जानकी मात्र रडायला लागते, तिच्या भावना नियंत्रणात राहत नाही, तिला खूप स्ट्रेस आला या सगळ्या गोष्टींचा. ओवी आता सौमित्राला म्हणते, काका काय झालं रे, आई का रडते. सौमित्र म्हणतो, काही नाही रे बाळा, बाबा ना जरा बाहेर गावी गेलेत कामासाठी. ओवी म्हणते, एवढंच ना, मग तुम्ही सगळे असे का रडतायत, असे का दिसतायत, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासनं. ओवी खूप स्मार्ट मुलगी आहे. ओवी म्हणते, बाबांना माझ्या पोलीस घेऊन गेले ना, सांग ना काका, तू वकील आहेस ना, मग सांग सांग कुठे गेलेत बाबा. ओवी पण डिस्टर्ब असते, यांचं सगळं घर डिस्टर्ब झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रेक्षकांनो, आता या अवंतिकाला फार वाईट वाटतंय. जानकी आता ओरडून बोलते, ओवी तुझे बाबा चौकशीसाठी. आता हा सौमित्र आणि अवंतिका दोघेही तिला असे खुणवतात की सांगू नकोस वहिनी म्हणून. जानकी म्हणते, तुला सांगितलं ना ओवी, तुझे बाबा एका कामासाठी गेलेत. ओवी म्हणते, मग तू का रडतेस, का रडतेस, काय झालं तुला. आता ओवीवर ओरडते ती जानकी, सांगितलं ना तुला, का माझ्या मागे लागलीस, जा बरं इथून, असं म्हणते जानकी आणि तिथून निघून जाते. अवंतिका आता ओवीला जवळ घेते आणि म्हणते, ए बेटा, बाबा येणार आहेत, तू नको काळजी करू बरं, तू आधी हातपाय तोंड धुवून दे, मी तुला जेवायला वाढते. आता ओवी रडते आणि म्हणते, ते मला माहिती नाहीये काही, मला आधी तू माझे बाबा दाखव, मला बाबांना भेटायचंय ग काकू. आता ओवी त्या अवंतिकाजवळच खूप रडते अशी मिठी मारून आणि आता सौमित्र अवंतिकाला असं धीर देतोय की ओवीला सांभाळ. तर प्रेक्षकांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणीतरी आपलं असं जवळ असायला हवं, त्याने आधार द्यायला हवा. सौमित्र आणि अवंतिका एक्झॅक्टली दोघं हेच करतायत जानकी आणि ऋषिकेशच्या बाबतीत. आज ना खूपच इमोशनल असा एपिसोड आहे प्रेक्षकांनो. आता ही जानकी त्या ऋषिकेशच्या फोटोला बघून खूप बोलत असते, त्या ऋषिकेशच्या फोटोशी, तुम्हाला खूप त्रास होतोय ना, तुम्ही विनाकारण हे सगळं सहन करताय, तुम्ही खूप चांगला मुलगा, चांगला पती, सगळ्या गोष्टीची तुम्ही कर्तव्य आतापर्यंत नीट पार पाडलीत, चांगला मुलगा आहात तुम्ही आणि तुमच्यावर हे बालंट यावं, मला फार वाईट वाटतंय ऋषिकेश. तुम्हाला काय वाटत असेल ते कळतंय मला. आता ती बिचारी त्या नवऱ्याचा फोटो घेते आणि खूप रडते. आता अवंतिका येते तिथे, ती बघते जानकीची ही अवस्था, तिला पण जानकीची ही अवस्था सहन होत नाहीये. आता अवंतिका तिच्या जवळ बसते आणि समजवते तिला, वहिनी तुम्ही असं खचून गेलं तर कसं चालेल, रडू नका ना वहिनी, तुम्हीच म्हणत असताना वहिनी रडायचं नाही, लढायचं, आता खंबीरपणे लढायचंय तुम्हाला. सयाजीरावला काय करायचं ते करू द्या, आता पुढची खेळी आपण जिंकणार आहे, पण तुम्ही स्ट्रॉंग उभं राहा, आपण सगळ्यांनी मिळून ऋषिकेश दादाला यातनं बाहेर काढायचंय, वहिनी तुम्ही खंबीरपणे उभं राहा. जानकीला आता रडू येतं. जानकी म्हणते, अवंतिका जसं तू हातात हात देतेस ना माझ्या, तसंच हे माझ्या हातात हात देतात ग, नेहमी मला धीर देतात, कधी कधी वाटतं देव माझी फारच परीक्षा बघतोय ग. मग अवंतिका म्हणते, देव चांगल्या माणसाचीच परीक्षा घेत असतो वहिनी, आता ही परीक्षा तुम्ही उत्तमरित्या पास होणार आहात, तुम्ही खूप खूप हुशार आहात आणि तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडणार आहात. मग जानकी म्हणते, हो ग अवंतिका, तुझं म्हणणं पटतंय, पण आता यांची काय अवस्था असेल ग, या गोष्टीची मला जास्ती काळजी वाटते. जानकीला आलंय ऋषिकेश बाबतीत टेन्शन. आता ऋषिकेश सुद्धा बिचारा टेन्शनमध्ये आणि ॲक्च्युली ना तो खूप रागात आहे. त्याला ना हे सगळं असह्य झालंय, कारण नसताना त्याच्या वडिलांच्या खुनाचा आरोप त्याच्या डोक्यावर आहे आणि आता त्यातनं तो जो नवीन कोणीतरी पोलीस आलाय ना, तो उगाचच त्याला टॉर्चर करायचा प्रयत्न करतो, कारण त्या पोलिसाला वाटतंय की हा ऋषिकेश क्रिमिनलच आहे. तो पोलीस येतो आणि म्हणतो, या कबुली जबाबावर सही कर आणि संपवून टाक हे सगळं, विनाकारणची कटकट. आता ऋषिकेश म्हणतो, कसला कबुली जबाब. मग तो पोलीस म्हणतो, तूच खून केलायस तुझ्या बापाचा, सांगून दे. ऋषिकेश म्हणतो, मी काही खून केलेला नाहीये माझ्या वडिलांचा आणि तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती का आरोप करतायत, मी जर काही केलं नाही तर का सही करू मी. त्यावर तो पोलीस म्हणतो, अरेरावी करायची नाही, तुझ्यासारख्या गुन्हेगारांना मी बरोबर सरळ करतो, तू आहेस कोण रे, असशील मोठा श्रीमंत माणूस, असशील इथला गावातला मोठा माणूस, पण माझ्यासमोर दिमाग नाही दाखवायचा.
मी अशा बऱ्याच क्रिमिनल्सच्या आतापर्यंत नीट केल्यात नाड्या. तो पोलीस असभ्य बोलत असतो म्हणून ऋषिकेशला येतो राग. तो ऋषिकेश त्याच्याकडे रागाने बघत असतो तेव्हा त्या पोलिसालाही राग येतो. तो म्हणतो, ए डोळे खाली कर, एवढे मोठे डोळे करून बघायचं नाही माझ्याकडे. आणि तुला खूप राग येतोय ना? मला पण तुझा खूप राग येतोय. स्वतःच्या बापाला मारलंसच कसं तू? ऋषिकेश म्हणतो, अहो तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला कळत नाहीये का? मी नाही केलंय हे सगळं. मग तो पोलीस म्हणतो, ती डेड बॉडी कुठून आली मग तुझ्या बापाची? ऋषिकेश म्हणतो, मला काय माहिती कोणी केलं ते सगळं. आता तो पोलीस म्हणतो, बऱ्या बोलाने कबूल कर, नाहीतर. आता त्याने ऋषिकेशची कॉलर पकडली आहे. तेवढ्यात एक हवालदार येतात तिथे. तो मारणारच असतो ऋषिकेशला. ते म्हणतात, ऋषिकेश दादासाठी जेवण आणलंय मी. आता ते हवालदारला जेवण घेऊन आलेलं पाहून तो पोलीस चिडतो आणि म्हणतो, तो काय हो, कशाला घेऊन आला त्याच्यासाठी जेवण वगैरे? या अशा क्रिमिनल्सला बरोबर ओळखतो मी, काही गरज नाही यांच्यासाठी जेवण वगैरे घेऊन यायची. जोवर हा त्याचा गुन्हा कबूल करत नाही ना तोवर याला उपाशी ठेवा, याला काही खाय प्यायला द्यायचं नाही, ही माझी ऑर्डर आहे. आता ते बिचारे हवालदार काय बोलणार, तो तिथून निघून जातो. जरा ओव्हरच चाललंय सगळं प्रेक्षकांनो, काही म्हणा तुम्ही. अजूनही आपलं ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड आला नाही म्हणून म्हटलं घरोघरीचा देऊन टाकावा, तेवढाच वेळ वाचतो. तर बघा आता तो पोलीस असा ऑर्डर देतो आणि ऋषिकेशला पुन्हा धमकवतो, गपचूप याच्यावर सही कर, नाहीतर तुझे असे हाल करीन ना की तू स्वतःला आरशात सुद्धा बघणार नाहीस. आता असं धमकवून तो निघून जात. ऋषिकेश आता टेन्शनमध्ये, पुढे काय करायचं? तर पुढे बघा इकडे आता या सुमित्राबाई पण टेन्शनमध्ये. ऋषिकेश कुठे गेला, का नसेल आला माझा ऋषिकेश? त्याने काही केलेलं नाहीये, त्याने माझ्या नानांचा खून केलाच नाहीये, त्याच्यावर हे बालन का आलं असेल? त्या पण रडतायत. आता जानकी येऊन त्यांना धीर देते, आई तुम्ही रडू नका हो. मग त्या विचारतात जानकीला, काय ग जानकी, का ऋषिकेश घरी नाही आला? आधी तर थोडं इमोशनल दाखवलं त्यांनी. सुमित्राबाई टेन्शनमध्ये, जानकी टेन्शनमध्ये, दोघी रडतायत. मग सुमित्राबाई म्हणतात, माझ्या ऋषिकेशने काही केलेलं नाहीये जानकी, त्याला घरी का नाही आणलंस तू? जानकी म्हणते, आई हे आपल्याला माहिती आहे, पण ते कोर्टाला नाही ना माहिती. तर सयाजीरावाने मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केलाय ह्यांना. आता जे काही त्या कोर्टात झालं ना, सयाजीराव वाटेल ते बोलला ऋषिकेशला, काय काय झालं ते सगळं जानकीने सुमित्राबाईंना ऐकवलं. सुमित्रा म्हणतात, बाई काय माणूस आहे तो सयाजीराव. जानकी म्हणते, आई तुम्हालाही वाटतं का तुमच्या मुलाने खून केलाय? मग त्या सुमित्राबाई म्हणतात, नाही ग नाही, अगं ऋषिकेश असं करूच शकत नाही, मला माहिती आहे नाना जिवंत आहेत आणि ऋषिकेशने काहीही केलेलं नाही आहे. मग जानकी म्हणते, हो आई, आपले नाना जिवंत आहेत आणि तुमचा विश्वास असाच जिवंत ठेवा. सुमित्राबाई म्हणतात, मला ना कधी कधी असं वाटतं जानकी, मला ना वाईट स्वप्न पडतात ग, त्यामुळे असं वाटतं ही वाईट स्वप्न सत्यात उतरू नये म्हणून मी प्रार्थना करत असते देवाजवळ. मग त्या म्हणतात, जानकी वाटेल ते कर, पण आपल्या ऋषिकेशला तुरुंगातून बाहेर काढ, काही कर बाई, पण त्याला बाहेर आण. जानकी म्हणते, आई माझं कर्तव्य आहे, तुम्ही विनंती करू नका, काळजी करू नका, तुमची जानकी आहे ना तोपर्यंत कोणाला काही होणार नाही, या घरातल्या लोकांना विश्वास ठेवा. आता इकडे सौमित्राचा तोच म्हणजे विचाराचा सूर आहे, त्याची अवस्था काय वेगळी नाहीये, तो खूप रडत असतो. सयाजीरावाने या ऋषिकेशला जो काही त्रास दिला त्या बाबतीत तो अवंतिकाजवळ बोलतोय की एवढा त्रास दिला त्या सयाजीने कोर्टात माझ्या भावाला आणि मी काही करू शकलो नाही ग, ते लोक माझ्या समोरून घेऊन गेले माझ्या दादाला, पण मी नुसता बघत होतो. मग अवंतिका म्हणते, नाही सौमी तू वाईट नको वाटून घेऊ, तू खूप चांगला वकील आहेस, तू छान लढलास तिथे, मी होते ना, मी बघितलं ना तुला, तू प्रयत्न करत होतास, पण त्या सगळ्यांकडे मुद्दा नव्हता म्हणून त्यांनी मुद्दाम ऋषिकेश दादाला भडकवलंय हे आपल्याला माहिती आहे. पण सौमी तू टेन्शन घेऊ नकोस, तू अजूनही ही केस काही हरलेला नाहीये, तू जिंकणार आहे या गोष्टीचा मला पूर्ण विश्वास आहे. तू खूप चांगला वकील आहेस सौमी आणि चांगला भाऊ सुद्धा, तुला तुझी ताकद जिंकवणार आहे. आणि आता DNA रिपोर्ट सिद्ध करतील की ती डेड बॉडी नानांची नव्हतीच, त्यामुळे सगळी केस आपोआप फिरेल. आता हे दोघं बोलत असताना ऐश्वर्या ते ऐकते आणि विचार करते, DNA टेस्ट काय, आता त्याचा निकाल मलाच लावावा लागेल. ऐश्वर्या काही पण करू शकते ना ती विलने म्हटल्यावर. आता तिने लगेच काय केलंय, त्या वकिलाला फोन लावलाय. आता वकिलाला तिने का निंबाळकर नवीन वकील आले त्यांना फोन लावलाय. आता ते निंबाळकर म्हणतात, कोण बोलताय? मग ऐश्वर्या म्हणते, मी ऐश्वर्या बोलते आहे. मग ते वकील म्हणतात, ऐश्वर्या राय मला कशाला फोन करेल? त्यांनी जरा जोक मारला. मग ऐश्वर्या म्हणते, अहो ऐश्वर्या राय नाही हो, मी सयाजीची मुलगी ऐश्वर्या ती बोलते मी. ते वकील म्हणतात, हां बोला काय काम आहे तुमचं? मग ऐश्वर्या म्हणते, अहो सर मी यासाठी फोन केला आहे की ते जे DNA तपासणी करणार आहात तुम्ही, नानासाहेब रणदिवे यांची डेड बॉडी आहे की नाही ते त्यात जर ते रिपोर्ट वेगळे आले तर, नाही म्हणजे ती डेड बॉडी नानासाहेबांची नाही निघाली तर काय करणार तुम्ही? आता ते वकील तिला ना अगदी हडतूड करतात बरं का आणि म्हणतात, ओ काय नाव आहे तुमचं, ज्या कोणी तुम्ही असाल?
ते DNA रिपोर्ट काहीही हो, माझं काही त्याची संबंध नाहीये. माझं काम मी बरोबर करतो. मी त्या ऋषिकेशला गुन्हेगार सिद्ध करणार, तेवढंच माझं काम आहे. ऐश्वर्या म्हणते हो, पण त्या नानासाहेबांची डेड बॉडी त्याचं काय करायचं, ती नसली तर? मग ते वकील म्हणतात ओ मॅडम, मी इथे मुंबईहून काही इथे टाइमपास करायला आलोय का मुळशीला? हे असे फालतूचे हेडॅक मला देऊ नका, असं म्हणून ते अगदी फोन कट करतात. ऐश्वर्या विचार करते, अरे यार काय माणूस आहे हा, तोंडावर फोन कट केला याने माझा. ऐश्वर्याचा फोन कट करतो म्हणजे काय? एक नंबरचा दीडशाना वकील आहे हा. डॅडाला पण हाच सापडायला पाहिजे होता का? आता ते DNA रिपोर्ट मीच बदलू का? गुन्हेगारही मीच सिद्ध करू? आता काय काय करू मी? ऐश्वर्या विचार करते, काहीही करून मला DNAचे रिपोर्ट मॅनेज करावेच लागतील, म्हणजे तो ऋषिकेश आयुष्यभर जेलमध्ये सडेल. आता सकाळ झालेली दाखवली आहे त्यांनी. ऐश्वर्या बाहेर येते तेव्हा बाहेर जोगतीन आलेली असते. आईचा उदो उदो असं म्हणून ती आवाज देत असते. तेव्हा जानकी पुढे येते जोगवा घेऊन. या जोगतिनीला जोगवा वाढते, पण जानकीचं मन काही थाऱ्यावर नसतं. जानकी असते टेन्शनमध्ये. मग आता ती जोगतीन विचारते, काय ग पोरी, या बारीला तुला काही प्रश्न नाही पडला का? जानकी म्हणते, आई प्रश्न तर पडलाय, पण काय करू, त्याची उत्तरं मिळतील का? मग ती बाई सांगते, अगं ओटी भर देवीची, गजरा लाव, कुंकू लाव, सगळं काही कर. जानकी म्हणते, देवी आई तू माझ्या प्रश्नांचं उत्तर मागे दिलं होतं मला. मग ती बाई म्हणते, आज नकोय का तुला उत्तर? अगं भक्तांना गरज असते तेव्हा देवी आई स्वतः येते ग दारामध्ये. मग जानकी म्हणते, काय करू आई, माझ्या हातातून सगळं सुटतंय, आशेचा किरणही निसटतोय, पण मध्येच असं वाटतंय की काहीतरी आहे जे आशेकडे घेऊन चाललंय. संकट सगळ्या बाजूने धावून आली आहेत ग आई, आता कशी बाजूला जाऊ, तूच सांग देवी आई. एक ओवी बोलते तिथे जानकी, सुख कधी मिळणार नाही, दाही दिशेंना धावा करते, संकट आलेत माझ्यावर, असं काहीतरी ओवी म्हणते आणि म्हणते, काय करू आई, तूच सांग मला. मग आता ती जोगतीन तिला काहीतरी व्रत करायला सांगते. जोगतीन म्हणते, तुमच्या भाग्याला उतार लागलाय, गडगडत खाली येते रणदिवे कुटुंब, लवकरात लवकर काहीतरी कर, नाही तर या वाड्याची माती होईल. मग जानकी म्हणते, नाही आई असं काही बोलू नको, काय करायचं ते सांग. मग ती जे काही व्रत सांगते ना ते ऐश्वर्या ऐकते. आता जानकीला निर्जळी व्रत करायचे, जे मागच्या वेळेला तिने केलं होतं ना अगदी तसं. जानकी लगेच तयार होते, नाना लवकर सापडावे, माझे पती लवकर सुटावे, यासाठी मी काहीही व्रत करायला तयार आहे, सांगा मला काय व्रत करायचं. जोगतीन मग जानकीला सांगते की तू आता अन्न पाणी सोड, अन्न पाण्याचा त्याग कर, निर्जळी उपवास कर. मग जानकी म्हणते की मी निर्जळी व्रत करेल, जोवर माझा नवरा बाहेर येत नाही, माझे सासरे सापडत नाही, तोवर मी हे व्रत करेल, माझ्या कुटुंबासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, असं म्हणून ती जोगतिणीला नमस्कार करते. जोगतीन म्हणते, कठीण व्रत आहे पण गरजेचं आहे, आता हे व्रत शक्य करून दाखव तू. झालं, आता ऐश्वर्याने ऐकले ते, ती कशाची हे व्रत करू देते जानकीला. आता ही सुमित्राबाई येते स्वयंपाकघरात, जानकी काहीतरी बनवत असते सगळ्यांसाठी. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई जोगतीन आली होती ना मगाशी, मी बघितलं, बाई देवालाच आपली काळजी ग, देवी आईमुळेच आपलं घर शाबूत आहे. मग जानकी म्हणते, हो आई, मला पण खूप बरं वाटलं, खूप दिवसापासून मनावर ताण होता ना. अगं त्यांनी ना आई आशीर्वाद दिला आपल्याला, आता आपल्या घरावरचं संकट लवकर दूर होणार आहे, विजय आपल्याच आहे. जोवर नाना सापडत नाही, ऋषिकेश येत नाही जेलच्या बाहेर, तोपर्यंत मी निर्जळी व्रत करणार आहे आई. आता या सुमित्राबाईला ती सांगते सगळं. सुमित्राबाई म्हणतात, खरंच ग बाई जानकी, देवी आई तुझ्या श्रद्धेला खरंच फळ देईल ग. आता लगेच ही ऐश्वर्या येते मध्ये आणि शरयू पण. ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, नाटकं करते ही जानकी, ए जानकी तू ना घराच्या बाहेर एक पाटी लावून टाक ग, किती नाटकीपणा करते ग. मग आता सुमित्राबाई चिडून म्हणतात, काय नाटक केलं ग जानकीने, ती उपास तापास करणार आहे, तेही आपल्या घरासाठी, आणि ते करणं चांगलं असतं, ते काही वाईट नसतं, श्रद्धेचा भाग आहे हा, तुला नसेल काय तू करू नको, जानकीला कशाला बोलतेस विनाकारण. मग आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, का कशाला करते हे सगळं व्रतवैकल्य ती. मग आता ह्या सुमित्रा म्हणतात, आपल्या घरावर संकट आलं ना म्हणून. मग आता ऐश्वर्या म्हणते, हो का, ते संकट पण हिनेच आणलंय ना, आणि संकट निवारण करण्यासाठी ही स्वतःच नाटकं करणार आहे का आता, जे स्वतः संकट आणायची आणि मग ते घालवण्यासाठी व्रतवैकल्याचं नाटक करायचं. शरयू म्हणते, बरोबर बोलतेस ग तू ऐश्वर्या, नाही म्हणजे देव संकटात वगैरे टाकतो असं म्हणायच्या गोष्टी आहेत, पण या बाईने स्वतःच प्रॉब्लेम क्रिएट केलाय आणि स्वतःच आता नाटकं करते. आता जानकी म्हणते, शरयू वंश, माझा विश्वास, माझी आस्था आहे देवावरती, आणि मी जे काही करणार आहे ना ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी करणार आहे. ज्या वेळेला मी हे व्रत केलं होतं मागच्या वेळेला, त्यावेळेला मला या व्रताचा गुण दिसला, आणि याही वेळेला, आता शरयू म्हणते, या वेळेला तुला काही फळ मिळणार नाही आहे या व्रताचं, हे उगाचच ना आई, तू या बाईच्या बोलण्यात येऊ नकोस ग, हे सगळं ही ऋषिकेशसाठी करते ग, नाना कुठे या जगात आहे,
नाना या जगात नसण्याचं कारण पण तूच आहे ग बये. आता लगेच ही जानकी म्हणते, अहो काय बोलताय शर्वरी वंश. शर्वरी म्हणते, गप्पा बस ग. ए आई, नाना या जगात नाहीये, ही हिच्या नवऱ्याला सोडवायसाठी हे व्रत करते. आता जानकी चिडून म्हणते, बस करा ना शर्वरी वंश, काय बोलताय तुम्ही. जे काही बोलता त्यावर काय परिणाम होतोय आईंना, कळतंय का किती त्रास होतोय आईंना. आई तुम्ही नका काळजी करू, नाना जिवंत आहेत. आता लगेच शरयू ओरडते आणि म्हणते, माफ कर ग ए जानकी, माफ कर ग. वीट आलाय आता तुझ्या या बोलण्याचा. नाना जिवंत आहे तर का सापडत नाहीये ते अजून सांग बरं. शरयू रडते आता आणि म्हणते, माझ्या वडिलांच्या बाबतीत जे झालं ना त्याला तू आणि तुझा नवरा जबाबदार आहे. आणि रडायला लागते. जानकी म्हणते, शरयू वंश, मला माहीत नाही कोण जबाबदार आहे, पण हे तुम्ही जे काही बोलताय ना त्यातले शब्द तुमचे नाही आहे. ऐश्वर्या तुमच्याकडनं वदवून घेते हे सगळं, तुमचे कान भरतीये, मला काही कळत नाहीये. ऐश्वर्या म्हणते, ए बये, उगाच माझ्याबद्दल काही बोलू नकोस. मी कशाला यांचे कान भरवू, हे सगळे काय दूधखोळे आहेत का, यांचं यांना कळत नाही का. पण तुला सांगून ठेवते जानकी, तू तुझी नाटकं ही वेळीच बंद कर आणि तुझ्यावर आम्ही कोणी विश्वास ठेवणार नाहीये. आई, तुम्ही या बाईच्या गोड बोलण्यात येऊ नका. त्या ऋषिकेशने खून केलाय आपल्या नानांचा आणि या बाईने त्याला साथ दिली आहे. आता सुमित्राबाई चिडतात, बस करा ऐश्वर्या, खूप झालं तुझं आता. त्याने काय केलंय हे कोर्ट ठरवेल. ऋषिकेशच्या बाबतीत तू कोण आलीस ग निर्णय देणारी. कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाही आहे आणि माझा ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे. आता ही ऐश्वर्या म्हणते, डेड बॉडी सापडली त्याचं काय, मर्डर, ऋषिकेशच्या हाताचे ठसे, बोला नाही त्याचं काय. बघा शर्वरी वंश, आई काही ऐकत नाही आपलं. आता लगेच जानकी म्हणते, आई बघा बघा कशी ही ऐश्वर्या, मी नेहमी म्हणत असते ना नाना जिवंत आहे जिवंत आहे, पण ही ऐश्वर्या बरोबर तुम्हाला डिमोरलाइज करून म्हणते की नाना गेलेले आहेत म्हणून. आणि ऐश्वर्या सतत सांगत असते की ऋषिकेश गुन्हेगार आहे, नानांना चालता येणार नाही वगैरे वगैरे. मी जे बोलते ना आई त्यावर विश्वास ठेवा, या बाईचं कारस्थान आहे यात. ऐश्वर्या म्हणते, घ्या, या बाईने पुन्हा सगळं माझ्यावर ढकललं. काय विश्वास ठेवता तुम्ही या बाईवर, मीच केलंय ना हे सगळं, मी केलंय ना, बरं मीच माझं शेवट करून घेते. आता ऐश्वर्या आगदावणेपणा करते आणि समोर चाकू घेते आणि तिच्या मानेवर फिरवायचा प्रयत्न करते. आता लगेच सुमित्राबाई येतात आणि म्हणतात, अगं काही नको करू, अगं काही नको करू ग, ए ऐश्वर्या सोड बाई तो चाकू. मग जानकी येते आणि तिच्या हातातनं तो चाकू असा हिसकावते. मग लगेच सुमित्राबाई म्हणतात, काय तमाशा लावलाय ऐश्वर्या तू. ऐश्वर्या म्हणते, अरे पण आई तुम्ही काय ऐकता या बाईचं, मला नाही आवडत ही बाई घरामध्ये. मग लगेच सुमित्राबाई म्हणतात, अगं पण तुला काय करायचं आहे तिच्याशी ऐश्वर्या, तिला तिचं व्रत करायचं तर करू दे ना, तू कशाला आडकाठी करतेस. मग आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, अहो आई पण हिची नाटकं आहेत ना. जानकी म्हणते, गप्प बस ऐश्वर्या. आणि आता इथे त्यांनी हा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागात जानकी ऋषिकेशला घरचा डब्बा घेऊन जाते तेव्हा ते पोलीस बहुतेक जानकीलाच खा असं म्हणतात कदाचित, कारण त्यांना असं वाटत असतं काही असेल काय यात मिक्स केलेलं वगैरे वगैरे. काय झालं ते मला काही कळलं नाही प्रेक्षकांनो. आणि आता ऐश्वर्या म्हणते, बघ तुझं व्रत मोडलं. मग जानकी म्हणते, एक व्रत मोडलं असेल तरी सौभाग्याचं व्रत माझं अखंड आहे, यांना निदान घरचं जेवण तरी मिळालंय जेलमध्ये. असं बोलून या जानकीने ऐश्वर्याचा अहंकार तोडलाय. पण आता पुढच्या प्रोमोत आपल्याला दिसणार आहे मंगळवारी ऐश्वर्याचं सगळं सत्य बाहेर पडणार आहे प्रेक्षकांनो आणि नाना कोर्टात येणार आहे. हे इंटरेस्टिंग भाग स्किप करू नका. आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे रिव्ह्यू डिटेलमध्ये मिळतील. आवडला असेल आजचा भाग तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. आणि हो ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड अजून आला नाहीये, आला की लगेच देईल. धन्यवाद.